आता मुख्य मुद्दा हा आहे की लिव्ह इन रिलेशनशिप कायदेशीर आहे का? तर हेही तुम्हाला माहीत आहे का की भारतामध्ये लग्न न करता सुद्धा मुलं मुली एकत्र राहू शकतात आणि तो गुन्हा नाही. तर हो, मुलं मुली एकत्र राहू शकतात, कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जर मुलगा 21 वर्षाचा असेल आणि मुलगी 18 वर्षाची असेल तर ते एकत्र राहू शकतात. ते आपल्या मर्जीने एकत्र राहू शकतात. हा त्यांच्या जगण्याचा आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा कायदेशीर हक्क त्यांना कायद्याने दिलेला आहे. दुसरं म्हणजे लिव्ह इनमध्ये महिलांचे हक्क काय आहेत? तर जर या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना कायद्याने मोठे हक्क दिलेले आहेत. जर यांचा छळ झाला, वाद झाला किंवा यांना डोमेस्टिक व्हायलन्स यांच्यासोबत जर झाला तर त्यांना पूर्णपणे संरक्षण मिळते. तर काही परिस्थितीमध्ये महिला पार्टनर ह्या पुरुषांकडनं पोटगीसुद्धा मागवू शकतात. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे, मग यांना पोटगी मिळणार नाही असं होत नाही, त्यांना पोटगी मिळते. त्याचप्रमाणे तिसरं म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलांचे हक्क काय आहेत? तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलांचे हक्क जे आहेत ते तुम्ही ऐकले तर तुम्ही थक्क व्हाल. कायदा हे म्हणतो की या लिव्ह इन रिलेशनशिपमधनं जर मुलं जन्माला आली तर ती मुलं पूर्णतः कायदेशीर मानली जातात. त्यामुळे त्या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या मालमत्तेत, संपत्तीत कायदेशीर पूर्ण हक्क मिळतो. तेव्हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं योग्य की अयोग्य हा मूळ मुद्दा नाही. तो तुमच्या स्वतःच्या स्वभावाचा किंवा इतर कुठल्या तुमच्या नैतिकतेचा प्रश्न असेल तर तो तुम्ही करू शकता किंवा नाही. परंतु त्याच्यामध्ये असलेल्या स्त्रीला काय हक्क मिळतो, मुलांना काय हक्क मिळतो आणि त्या दोघा नवरा बायकोंना काय हक्क मिळतो तो महत्त्वाचा आहे. आणि म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताय तर महिलांनो, तुम्हाला हा कायदा माहीत असला पाहिजे. म्हणूनच ही माहिती तुम्ही स्वतः तर सेव्ह कराच, परंतु ही इतरांनाही शेअर करा, म्हणजे ती इतरांनासुद्धा कळेल. आणि तुम्ही राहताय तेव्हा फक्त मजा नाही तर ही कायदेशीर बाबही तुम्हाला कळली पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पण सभ्य कमेंट्स अपेक्षित आहेत, असभ्य कमेंट्सना जागा नाही. धन्यवाद.